नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी मराठी बालभारतीचा 17वा धडा अन्नजाल या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे, अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली 2 उदाहरणे. पहिला आहे, माणूस कडेला कडी जोडून साखळी तयार करतो आणि दुसरं, अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो. प्रश्न 2 आहे, चुकीचे विधाने शोधा. त्यातील अ आहे, उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते. तर उत्तर काय येईल, मधली कडी तुटली तर तरी संपूर्ण साखळी कायम राहते. पुढील आहे, याच्यामधून 4 चुकीचे विधान कोणतं आहे, तर चुकीचे विधान आहे, अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाळ टिकून राहते. प्रश्न 3 आहे, कोळ्याचे जाळे व अन्नजाळ यांच्यातील साम्य लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर कोळ्याचे जाळे काय आहे, अनेक धागे एकाच एक जोडून कोळी जाळे विणतो आणि अन्नजाल प्राणीजातीसाठी निसर्ग अन्नजाल विणतो. 2 आहे, अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते. तर 2 आहे, कित्येक प्रजाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते. प्रश्न 4 आहे, खालील कृतीचा घटनेचा परिणाम लिहा. मानवाने प्राण्यांना मारले तर. उत्तर आहे, मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपूर्ण महाजाल तुटून जाईल. प्रश्न 5 आहे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. काय आहे, अ, तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दांत सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर आहे, उदाहरणार्थ, गवताला नागतोडा खातो, नागतोड्याला पाल, पाल्याला बेडूक खातो, बेडकाला साप व सापाला गरुडभक्ष करतो. एकास एक कडी जोडून माणूस साखळी तयार करतो. तसेच प्राणीजातीसाठी निसर्गाने अन्न साखळीचे महाजाल तयार केले आहे. एका प्राण्याला दुसरा बलदंड प्राणी मारून खातो, दुसऱ्याला तिसरा मारून खातो, जेव्हा एकाचे भक्ष्य होणे व खाणे नैसर्गिक कृतीतून येते. पुढील प्रश्न आहे, कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा. उत्तर आहे, एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो, दुसरा तिसऱ्याचा घेतो. उदाहरणार्थ, गवताला नागतोडा खातो, नागतोड्याला पाल, पाल्याला बेडूक खातो, बेडकाला साप व सापाला गरुडभक्ष करतो. एकमेकांचे भक्ष्य होणे म्हणजेच जीवो जीवस्य जीवनम होय. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.